लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे निकष ठरले. आज रात्री 10 वाजता पुन्हा भाजपच्या कोर कमिटीची वर्षा निवासस्थानी बैठक. कालच्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या नावांवर खलबतं, तर आज उर्वरित विभागातील नावांवरती चर्चा होणार. बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा रणसंग्राम. सकाळी 11 वाजेपर्यंत 20.59% मतदान. सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार. अजित पवारांनी बारामतीसाठी मोठं योगदान दिलं. विकास कामांची आठवण ठेवून बारामतीकर मतदान करतील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मतदानावेळी भाऊक. दादा असताना जर विलिनीकरण झालं असतं तर 2029ला 100% अजितदादा मुख्यमंत्री झाले असते. मतदानानंतर आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया. पोटनिवडणूक कुठल्याही कुटुंबासाठी आनंदाची गोष्ट नसते. दादांना मतदान करत नाही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. मतदानानंतर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. 2029 मध्ये मी विधानसभा निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा. जय पवारांचं वक्तव्य. तर प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार. जय पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार, पण 2029ला पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ नये अशी माझी इच्छा. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते योगेंद्र पवारांची प्रतिक्रिया. शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणी प्राजक्त तनपुरे दोषमुक्त. ईडीकडनं प्राजक्त तनपुरे आणि रोहित पवार दोषमुक्त. 27 फेब्रुवारीला विशेष न्यायालयानं क्लोजर रिपोर्ट स्वीकारला होता. अजितदारांच्या विमान अपघाताचा अहवाल 3 ते 4 आठवड्यात येईल यावर शंका. सरकारला व्हीएसआरचे मालक रोहित सिंग यांना वाचवायचंय. आमदार रोहित पवारांचं सरकारवरती गंभीर आरोप. रोहित सिंगला अटक व्हायलाच हवी. जय पवारांचं स्पष्ट मत. दादांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास सीआयडीकडे. पुढील 2 ते 3 आठवड्यात सर्व चित्र समोर येईल. जय पवारांचं वक्तव्य. जय पवारांनी काकी शर्मिला पवारांची मतदानाला जाण्यापूर्वी गळाभेट घेतली. जय पवार आणि श्रीनिवास पवारांमध्ये मतदान केंद्रावरती चर्चा. तर राहुरीत अक्षय कर्डिलेंनी मतदानाचा हक्क बजावला. वडील सोबत नाहीत पण आशीर्वाद पाठीशी. कर्डिलेंकडनं विजयाचा विश्वास व्यक्त. सकाळी 11:30 वाजेपर्यंत राहुरीत 18.22% मतदान. राहुरीत बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरेंनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. तालुक्याच्या अस्मितेसाठी निवडणूक रिंगणात उतरावं लागतं. प्राजक्त दादा थांबले तरी नाना थांबणार नाहीत. विजय आपलाच होईल. रावसाहेब खेवरेंकडनं विजयाचा विश्वास व्यक्त. तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये मतदानाची रणधुमाळी. सकाळी 9 वाजेपर्यंत तमिळनाडूमध्ये 17.69% मतदान, तर पश्चिम बंगालमध्ये 18.76% मतदान पार पडलं. बंगालच्या माता कन्यांच्या सुरक्षेसाठी मतदान करा. गृहमंत्री अमित शहांची मतदारांना साथ. ट्विट करत घुसखोरी आणि सिंडिकेट राजवरनं तोफ डागली. पश्चिम बंगालमध्ये टीएमसी कार्यकर्ते एयूजेपीच्या संस्थापकांमध्ये झटापट. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधील प्रकार. काल जिथे सुतळी बॉम्ब फेकला तिथे हुमायून कबीर यांची भेट. सुनेत्रा पवारांना वाचवायचे म्हणून रोहित पवार आणि तनपुरेंना क्लीन चिट. शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणात संजय राऊतांचा आरोप. तर पत्राचाळ घोटाळ्यामध्ये राऊत बेलवरती बाहेर आहेत. नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबेंना आमदार संजय गायकवाडांकडनं धमकी. महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाडांची जीभ घसरली. संजय गायकवाडांकडनं प्रशांत आंबेंना अश्लील शिवीगाळ. संजय गायकवाडांनी शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप समोर. पुस्तकात महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख. मी आमदार नंतर आधी शिवरायांचा मावळा. मी प्रकाशकांची जात काढलेली नाही. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आमदार संजय गायकवाडांचं स्पष्टीकरण. गायकवाडांना छत्रपती शिवाजी महाराज कळलेच नाहीत. रोहित पवारांचं वक्तव्य. बौद्धिक क्षमतेवरती प्रश्नचिन्ह असणाऱ्यांनी या विषयावरती बोलू नये. रोहित पवारांची टीका. बोंदुखरातच्या एसआयटी तपासात धक्कादायक माहिती समोर. नाशिक महापालिकेतील डॉक्टरनेही खरातला मदत केल्याचा संशय. डॉक्टरांमार्फत गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्याचा आरोप. संबंधित डॉक्टरांना लवकरच चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता. बोंदुखरातला आज पुन्हा व्हीसीद्वारे कोर्टात हजर करणार. खरातला 5व्या गुन्ह्यात दिलेली 5 दिवसांची पोलीस कोठडी आज संपली. एसआयटी आणि पोलीस पुन्हा खरातची पोलीस कस्टडी मागण्याची शक्यता. न्यायालयीन कोठडी झाल्यास एसआयटी पुन्हा ताबा मागण्याची शक्यता. परतवाडा प्रकरणी पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई करावी. प्यारे खान यांची मागणी. अल्पसंख्याक आयोग आज आरोपीवरती मकोका लावण्याची मागणी करणार. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती. अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी आयांना फ्लॅट उपलब्ध करून देणारा आरोपी मानव सुगंधेची प्रकृती बिघडली. आरोपी मानव सुगंधेवर अचलपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. सूत्रांची माहिती.
संगमनेरमधील भोंदू गडगेच्या धाममधील महिलेची ऑडिओ क्लिप व्हायरल. गडगेच्या धाममधील महिलेची आणि बीडमधील तरुणाचा संवाद. दत्तधाम सरकार मठात गेल्यावरती पैसे मागतात. होम हवन करण्यासाठी लागणाऱ्या पैशांबाबत महिला माहिती देत असल्याचा दावा. भोंदू राजेंद्र गडगेंची आज पोलीस कोठडी संपणार. भोंदू राजेंद्र गडगेला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार. अन्निसाच्या तक्रारीनंतर भोंदू गडगे गजाड न्यायालय पोलीस कोठडी देणार की न्यायालयीन कोठडी सुनावणार याकडे सर्वांचं लक्ष. नाशिकच्या निफाडमध्ये आणखी एका भोंदूबाबाचा प्रकार उघडकीस. धरणगाव खडक येथील भोंदू दिलीप काकडे विरोधात गुन्हा दाखल. भोंदू काकडेवर लैंगिक शोषण आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. उपचाराच्या बहाण्यानं महिलांवरती लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप. गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात वनराई पोलिसांची मोठी कारवाई. एका इंटरनॅशनल ड्रग्ज पेडलरच्या पत्नीला वनराई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. जिया जेकब असं अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलरच्या पत्नीचं नाव. जिया जेकबचा नवरा मात्र अद्यापही फरार. गोंदियामध्ये लग्नास नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करत अत्याचार. आरोपीनं मुलीचे हातपाय बांधून जिल्हा परिषद शाळेत डांबून ठेवलं. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील धक्कादायक घटना. आरोपीला अटक. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात एका 52 वर्षीय महिलेवर हातपाय बांधून अत्याचार. घरात एकटी असल्याचं पाहून आरोपीकडनं महिलेवरती अत्याचार. आरोपीला पोलिसांकडनं अटक. रायगडच्या माणगावमधील लॉजवरील तरुणीच्या हत्येप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती. संशयित आरोपी रत्नागिरीच्या तळवडे गावचा. आरोपी अनिस मालदारचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक लांजा तालुक्यात. धाराशिवमध्ये नातू आजारी असल्याची खोटी माहिती देत महिलेची हत्या. महिलेला विहिरीत ढकलून दिलं. 2 संशयितांविरोधात गुन्हा दाखल. धाराशिवच्या भूममधील अंद्रुड गावातली घटना. शिवसेनेच्या नागपूर ग्रामीण वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाध्यक्ष गौरव पनवेलकर यांची आत्महत्या. विष प्राशन करून गौरव पनवेलकर यांनी जीवन संपवलं. पारशिवनी पोलीस स्टेशन हद्दीतील पेंढरी शिवारातली घटना. अवैध दारू पुरवठ्यावरती नागपूर पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. ढाबे, हॉटेल, लॉजवरती पोलिसांची अचानक धाडी. 12 ढाबे आणि रेस्टॉरंटवरती पोलिसांची विशेष कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाईन व्यवहाराचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 3 आरोपी अटकेत. 4,73,000चा मुद्देमाल जप्त. वैभव मिशनरी परिसरातील घटनेनंतर गुप्त माहितीच्या आधारे कारवाई. रियाज काझीच्या नागपुरातील कार्यालयातनं लॅपटॉप आणि कम्प्युटरची हार्ड डिस्क जप्त. लॅपटॉप, हार्ड डिस्क फॉरेन्सिक टीमला तपासासाठी पाठवली. रियाज काझी विरोधात 5 पीडित तरुणींचे पोलिसांनी जबाब नोंदवले. नमाज पठण, विनयभंग केल्याचा पीडित तरुणींचा पोलिसांसमोर जबाब. बदलापूर स्त्री विष प्रकरणात मुंबई आणि ठाण्यातील 30 डॉक्टरांना नोटीस. मुंबई आणि ठाण्यातील 30 डॉक्टरांना पोलिसांकडून नोटीस. या प्रकरणात आतापर्यंत 3 डॉक्टरांवरती गुन्हे दाखल. बदलापूर स्त्री विष प्रकरणी आतापर्यंत 8 जण. भंडाऱ्याच्या वरठीमध्ये पत्नीसह मॉर्निंग वॉकला निघालेल्या व्यक्तीला टेम्पोची धडक. जागीच मृत्यू तर अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरनं पसार. पोलिसांकडून अधिकचा तपास. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.